माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण. हिवाळ्याचे दिवस होते. हवेत गारवा होता. साखर झोपेतून जाग आली होती, पण बिछाण्याची ऊब सोडवत नव्हती. एवढ्यात दुसऱ्यांदा आईची हाक आली. रात्र सरली नाही वाटते अजून. मी आपलं थोडं लाडीकपणेच आईला म्हटलं, काय ग आई, झोपू दे ना थोडा वेळ अजून, खूप थंडी वाजते. आज कॉलेजला दांडी आहे वाटते. आईने आठवण करून देताच झटपट आवरून तयार झाले. आईने नाश्त्यासाठी आग्रह करून देखील उशीर झाल्यामुळे चहावरच भागून निघाले. कारण त्या दिवशी कॉलेजमध्ये कार्यक्रम होता आणि माझाही त्यात सहभाग होता. मी खूप उत्साहात होते. कार्यक्रमाची तयारी मी अगोदरच केली होती. 7 वाजून गेले होते, तरी रस्त्यावर धुकं जाणवत होतं. रहदारीही वाढत होती. दूरवर थोडी गर्दी दिसत होती. मला आधीच उशीर झाला होता, तरी काय झालं म्हणून बघण्यासाठी गर्दीतून आत डोकावलं आणि समोरचं दृश्य बघून पोटात गोळाच आला. एक आजोबा जखमी अवस्थेत कणत विवळत पडले होते. अंगातला शर्ट फाटला होता. पायातून डोक्यातून रक्त येत होतं. पायाची जखम जरा जास्तच होती. त्यांची अवस्था खूप केविलवाणी होती, अगदी लहान मुलासारखी. बघ्यांची गर्दी वाढतच होती. आपापसात चर्चा चालली होती. बिचारे आजोबा, कसं झालं असेल, कुणी केलं असेल, कुठले असतील आजोबा, एकटेच कसे, आता कसं होणार, एक ना अनेक प्रश्न. पण ती वेळ एकमेकांना प्रश्न विचारण्याची नव्हती, तर त्वरित हालचाल करून आजोबांवर उपचार करण्याची होती. परंतु प्रत्येकजण जरा बघून बोलून आपली वाट धरत होता, जसं काही घडलंच नाही अशा प्रकारे. आजोबांची अवस्था बिकट होत होती. मला तर क्षणभर काही सुचतच नव्हतं. कॉलेजला तर जायला हवंच होतं, पण का कोण जाणे, माझा पाय सोडत नव्हता. आजूबाजूला एक कटाक्ष टाकला आणि क्षणाचाही विलंब न करता मोबाईल काढून फोन लावला. गावातील दिवंगत सरपंचांच्या स्मरणार्थ मोफत रुग्णवाहिका सेवा होती. फोन करताच काही वेळातच गाडी आली. आजोबा एकदाचे दवाखान्याच्या दारापर्यंत पोहोचले. लगबगीने खाली उतरून मी एका डॉक्टरांना गाठलं. प्रसंगाची कल्पना दिली आणि आजोबांच्या स्थितीविषयी सांगितलं. परंतु डॉक्टर उपचार करण्यास तयार नव्हते. हे ॲक्सिडेंटची केस आहे, प्रथम पोलिसांना कळवावे लागेल, ते तुझे कोण आहेत याची विचारपूस केली. मला तर काही सुचेनासच झाले होते. परंतु ही गोंधळून जाण्याची वेळ नव्हती. मी डॉक्टरांना खूप विनवणी केली. प्रथम तुम्ही उपचार सुरू करा, बाकीचं आपण नंतर बोलू शकतो. अगदी फिल्मी दृश्य होतं ते, परंतु वास्तव होतं. डॉक्टरांचं वागणं आणि आजोबांची स्थिती बघून माझा सभ्यतेचा संयम तुटू पाहत होता. आणि शेवटी डॉक्टरांना सांगितलं की तुम्ही उपचार सुरू करा, पुढे काही झालं तर त्याची जबाबदारी मी घेईन. अशा परिस्थितीतही हे मला लिहून द्यावं लागलं. काही वेळातच हा सीन संपून आजोबांवर उपचार सुरू झाले. एव्हाना कॉलेज माझ्या डोक्यातूनच गेलं होतं. तासाभरातच आजोबा शुद्धीवर आले. बॅगेतली पर्स चाचपून बघितल्याने आजोबांसाठी चहा बिस्किट मागवले. आजोबांनी एक वार माझ्याकडे बघितलं. ते बोलायला बघत होते, पण अगोदर त्यांना चहा बिस्किट खायला दिले आणि नंतर त्यांच्याशी बोलले. पोटात भर जाताच आजोबांचा चेहरा जरा बरा दिसू लागला. 2 मिनिटे बाहेर जाऊन मी फोन करून आईला कल्पना दिली आणि मी दवाखान्यात असल्याचं सांगितलं. क्षणभर तीही घाबरून गेली, परंतु नंतर ती बाबांसमवेत दवाखान्यात पोहोचली. बाबांनी आल्यानंतर पोलिसांना कळवलं. आजोबांच्या खिशात त्यांच्या नातीचा मोबाईल नंबर मिळाला. फोन करून तिला जास्त काही न सांगता दवाखान्याच्या पत्त्यावर बोलवून घेतलं. डॉक्टर काका तपासणीसाठी आले होते, परंतु आजोबांची नजर मला शोधत होती. आईने मला बोलावले. कॉटजवळ येताच आजोबांनी मला जवळ बसवलं. आजोबांच्या डोळ्याच्या कडा पाण्यानं काठोकाठ भरल्या होत्या. त्यांची नजर, त्यांचा चेहरा, त्यांच्या मनातले भाव केव्हाच सांगून गेला होता. त्यांना अक्षरशः शब्द फुटत नव्हते. त्यांच्या डोळ्यात पाणी बघून मलाही अश्रू आवरले नाहीत. आजूबाजूचे पेशंट, नातेवाईक सर्वांच्याच नजरा आजोबांवर खिळल्या. खूपच हृदयद्रावक दृश्य होऊन गेलं होतं ते. तेवढ्यात डॉक्टर काकांनी माझ्या पाठीवर थाप टाकली आणि माझी समाधी भंग पावली. डॉक्टरांनी मला विचारले, तुला या प्रसंगाची भीती वाटली नाही का? पोलिसांचा ससेमेरा मागे लागेल, आई बाबा ओरडतील, नसते आपत कशाला मागे लावून घेतलीस असं म्हणतील, याची भीती नाही का वाटली? एका दमात त्यांनी मला त्यांची प्रश्नावली ऐकवली आणि माझं उत्तर ऐकण्यासाठी माझे आईबापाही उत्सुक होते. आजोबांना एव्हाना आराम वाटत होता,
त्यामुळे मीही आता स्थिर झाले होते. हे धाडस करण्यामागचं कारण मला माझ्या आईबाबांनाही सांगायचं होतं. माझ्याकडे नेहमी महत्त्वाचे नंबर मोबाईलमध्ये सेव्ह असतात. त्याचबरोबर त्या प्रसंगी माझ्या कॉलेज कार्यक्रमापेक्षा एक जीव वाचणं महत्त्वाचं होतं. राहिली गोष्ट पोलिसांची, तर मी असं वाचलं होतं की रस्त्यावर जेव्हा असे प्रसंग घडतात तेव्हा ती प्रथम पोलिसांची जबाबदारी असते, म्हणून सहसा कोणी पुढे जाण्यास धजावत नाही आणि पोलिसांना तपास लागेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आणि यावर उपाय म्हणून आता अशा प्रसंगात स्वतःहून मदत करणाऱ्यांना केवळ थोडी माहिती द्यावी लागते. पोलीस ससेमिरा त्यांच्या मागे लागत नाही. यासाठी हेल्पलाईन नंबरही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे मी क्षणाचाही विलंब न करता आजोबांना वाचवणे इष्ट समजले. वॉर्डमधला प्रत्येक व्यक्ती कानात प्राण आणून ऐकत होता. डॉक्टर काकांनी माझं तोंड भरवून कौतुक केलं. त्यावेळी माझ्या आईबाबांचा ऊर अभिमानानं भरून आला होता. मी त्यांची मुलगी असल्याचा त्यांना सार्थ अभिमान वाटत होता. तो क्षण मला शब्दात वर्णनही करता येणार नाही. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये हा प्रसंग समजल्यानंतर प्राचार्यांनी माझ्या आईबाबांना बोलावून माझा छोटासा कौतुक सोहळा केला. माझ्या आईबाबांना याहून मोठा सन्मान दुसरा नव्हता. माझ्या आयुष्यात हा कळत नकळत आलेला प्रसंग खूप काही देऊन गेला. हा क्षण मी आयुष्यात कधी विसरले नाही आणि विसरणारही नाही. असा हा न विसरणारा अविस्मरणीय प्रसंग अनेकदा पुढे पुढे जाण्याचे बळ देऊन जातो.